तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर पहिले काय करायचं, VPN स्टार्ट करून घ्यायचं आणि कॅपकटमध्ये यायचं. कॅपकटमध्ये आल्यावर तुम्हाला जे मी डिस्क्रिप्शनमध्ये जे मटेरियल दिलं आहे ना, ते मटेरियल इथं डाउनलोड करून घ्यायचं आणि कॅपकटमध्ये आल्यावर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियल इथं घ्यायचं आपल्याला. तर मटेरियल इथं घेतलेलं आहे. आता यात मी बीट पॉईंट दिलेले आहेत. तर बीट पॉईंट जिथं जिथं कट होतो तिथं कट करायचं आहे. खाली स्प्लाइटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून असे जिथे जिथे बीट पॉईंट कट होतो 1 2 3 तसे कट करायचे सगळे. आणि ह्याच्यावर आता तुमचा फोटो टाकायचा आहे बीट पॉईंटवर. तर पहिला फोटो क्लिक करायचा आहे, खालचे ऑप्शन फोटो टाकले सगळे. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुमचा जो कोणताही फोटो असेल तर फोटो इथं सेटअप करून घ्यायचा असं 2 बटन फिक्स. फोटो फिक्स झाल्यानंतर खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. पुढे एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि जी मटेरियल व्हिडिओ दिली तुम्हाला, जी मी मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेली ना तिचाच ऑडिओ इथं घ्यायचा आपल्याला. तर आता ऑडिओ लागलेला आहे, फोटो तुम्ही जॉईन करून घ्या. तोपर्यंत मी फोटो ते जॉईन करून घेतो बीट पॉईंट ते कट करून. बीट पॉईंट ते कट करून घेतलं मी. आता काय करायचं, त्याला इफेक्ट द्यायचे ते ॲनिमेशनमधले. तर पहिला फोटो क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. कॉम्बोमध्ये जाऊन झूम 1 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 1 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये जायचे. स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 1 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन ट्रिपलेट 1 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये जायचे आणि ट्रिपलेट 2 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन पॅन लेफ्ट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन पॅन राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 3 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 6 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचे. आता इनमध्ये येऊन स्लाईड हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्या ॲनिमेशनमध्ये जायचं डबल. कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं. आता इनमध्ये थांबून आपला रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये द्यायचं. इनमध्ये थांबून आता रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्येच आता रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं. इनमध्ये थांबून रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 4 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. आता इनमध्ये थांबून आपल्याला मॅजिक क्लब 3 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. थोडं खाली आहे, खाली भेटून जाईल तुम्हाला ते. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचे. कॉम्बोमध्ये जाऊन डायनॅमिक शेक 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशन जायचं. कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. डबल त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि क्वेटर 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आहे. आता इनमध्ये थांबून आपल्याला कब ओपन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये थांबून आपल्याला फ्लिप बुक न्यू इफेक्ट आहे हे द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आता.
तर सगळ्यात लास्ट फोटोला यायचं आता ॲनिमेशनमध्ये विंटर स्नो हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. न्यू इफेक्ट आहे ते, खाली थोडं खाली भेटून जाईल तुम्हाला. आता राईट झालं. आता आपल्याला ॲनिमेशनमधले जेवढे इफेक्ट होते तेवढे इफेक्ट द्यायचे झालेले आहेत. तर आता आपल्याला आहे का इफेक्ट द्यायचे म्हणजे बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. तर चला इफेक्ट ते देऊ आता. तर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पहिले आपल्याला काय करायचं आहे 8 सेकंदापर्यंतचे जेवढे फोटो आहेत का 8 सेकंदापर्यंत तेवढ्या फोटोला एक पहिले इफेक्ट हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. हॅलो ब्लर म्हणून, हॅलो ब्लर हे इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे 8 सेकंदापर्यंतच्या फोटोला द्यायचं आहे. डबल आता वापस यायचं आहे. तर काय करायचं पहिले जे 5 फोटो आहेत का पहिले 5 फोटो ह्यांना इफेक्ट द्यायचा. आता 2 इफेक्ट त्यांना द्यायचे ते पहिल्या 5 फोटोला अजून. तर पहिले इफेक्ट आपल्याला हे पण आहे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल घोस्ट म्हणून. हे घोस्ट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला ग्लोईंग स्टाईनमध्ये भेटून जाईल ते. तर त्याच्या खालचं पण आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल टेक्नॉलॉजी 2 हे इफेक्ट. तर हे 2 इफेक्ट पहिले 5 फोटो आहेत का त्या 5 फोटो द्यायचे. त्याच्या पुढचे जेवढे आता 4 फोटो आहेत का ते 5 फोटो सोडता हे पुढचे 4 फोटो आहेत का त्यांना एक इफेक्ट द्यायचं आहे. ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते म्हणजे बटरफ्लाय विंग हे इफेक्ट आहे. हे इफेक्ट भेटून जाईल आपल्याला. तर हे इफेक्ट काय करायचे पहिले जे 4 फोटो आहेत का त्यांना द्यायचे. आता त्याच्या पुढचे जेवढे 5 फोटो आहेत का हे 1 हे 2 3 4 आणि 5 ह्या 4-5 फोटोला आपल्याला एक इफेक्ट द्यायचे. ते इफेक्ट आपल्याला व्हिडिओ ब्लरमध्ये भेटून जाईल आपलं सॉरी व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. बटरफ्लाय इथं भेटून जाईल किंवा वरचे ऑप्शन पुढे ढकलेले तर बटरफ्लायच ह्या इफेक्टमध्ये भेटून जाईल आपल्याला. ऑप्शनवर बटरफ्लाय इफेक्ट द्यायचे पहिल्या ह्या 5 फोटोला. तर त्याच्या पुढचे डबल आता जे 4 फोटो आहेत का त्यांना 2 इफेक्ट द्यायचे सोबतच आपल्याला. 9 सेकंदाच्या खालचे जे 4 फोटो आहेत का त्यांना. तर पहिले इफेक्ट आपल्याला हे इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते पण आपला बटरफ्लाय नाही का ऑप्शन त्याच्यात भेटून जाईल. ते बटरफ्लायज ते इफेक्ट द्यायचे पहिले ते 4 फोटो आहेत का 9 सेकंदा खालचे त्यांना द्यायचे. आणि त्याच्या खालचं पण आपल्याला क्लोन म्हणजे हे आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. क्लोनमध्ये भेटून जाईल आणि ट्रेंडिंग पण राहतं ते सरासरी. हे बा खाली फ्रेममेंट क्लोनमध्ये भेटून जाईल काही टेन्शन नाही. तर हे इफेक्ट द्यायचं आपल्याला ते 4 फोटोला. आता डायरेक्ट काय करायचं आता आपल्याला 14 सेकंदापाशी येतो डायरेक्ट 14 ते 15 सेकंदा खालचे 2 फोटो आहेत का त्यांना एक इफेक्ट द्यायचे. ते आपल्याला बॉडी इफेक्ट आपलं बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते सॉरी नाव वाचता येत नाही तुम्ही पाहू शकता. क्लोनमध्ये भेटेल किंवा ते ट्रेंडिंग पण आहे. सॉरी सध्या ते ट्रेंडिंग नाही तुम्हाला ते क्लोनमध्येच भेटून जाईल. ऑप्शन फक्त क्लोनमध्येच आहे ते. सगळ्यात लास्टचे 2 फोटो आहेत का त्यांना इफेक्ट द्यायचे ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल. ते क्लोनमध्ये पण आहे आणि ट्रेंडिंग पण आहे. ते हे पहा हे ट्रेंडिंग आहे आणि क्लोनमध्ये पण आहे. ग्लोईंग डबल्स ते इफेक्ट. तर आपली आता व्हिडिओ क्रिएट झालेली आहे. वर 1080pचं ऑप्शन आहे तिथं काय करायचं 4K करायचं आणि एक्सपोर्ट करून टाकायचे. तर जो कोणाला हा व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्याच्यात तुमचा फोटो टाका. तुम्हाला एकदम फ्रीमध्ये असा व्हिडिओ बनवून भेटेल. आणि जो कोणाला कॅपकट पाहिजे असेल सरासरी कॅपकटला प्रॉब्लेम यायला लागले तर माझ्याकडे जे कॅपकट आहे ते ओरिजिनल कॅपकट आहे प्रोमधलं. ते जे कोणाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे मोबाईल व्हॉट्सअप नंबर दिला आहे का त्याच्यात तुम्ही SMS करा तुम्हाला मी भेटून जाईन आपला कॅपकट प्रो. धन्यवाद. आणि इंस्टा आय डीला आपलं तेवढं काय करा फॉलो करा फक्त भावाला. आपल्याला 1K कंप्लीट झाली पाहिजे लवकरात लवकर.